भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, आशा कोर्टात सांगते की तिची स्मृती गेली होती आणि तिला जाळ्यात अडकवून लग्न केलं गेलं आहे. आणि पल्लवी नेमकी हीच गोष्ट उचलून धरते. ती न्यायालयाच्या समोर हा प्रश्न उपस्थित करते की जिची मानसिक अवस्था ठीक नसेल तिच्या लग्नाला लग्न म्हणता येऊ शकत नाही. आणि जर या लग्नाला वैध म्हणताच येत नसेल तर विजय आणि त्याच्या घरच्यांवर हे कलम लागूच होत नाही. पल्लवी फोन करून गायत्रीला सांगते की विजय आणि त्याच्या घरच्यांना जामीन नक्की मिळेल. न्यायालयात पुन्हा खटला सुरू होतो. आता पुढे. मी गीतेवर हात ठेवून शपथ घेतो की जे बोलेन ते खरं बोलेन, खोटं बोलणार नाही. आता तुम्ही बोला, काय बोलायचंय तुम्हाला? मी काय बोलू जज साहेब? मी इथे माझी चूक सुधारायला आलोय. मी विजयच्या बोलण्याला फसून माझ्या मुलीचं आशाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. जज साहेब, माझी चूक ही होती की मी आशाचं लग्न विजयशी लावून दिलं. मग आता जज साहेब माझ्या चुकीची शिक्षा आशाला देणार का? आशा तर फक्त कोर्टात सत्य उजेडात आणण्यासाठी आले जज साहेब. आणि इथे तर कायद्याची दिशाभूल करायचा प्रयत्न केला जातोय. युअर ऑनर, मला यांना काही प्रश्न विचारायचे. परवानगी आहे. तुमचं म्हणणं आहे की आशाच्या बाबतीत कारस्थान झालेलं आहे. कारस्थान रचून तिच्याशी लग्न केलं आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, राईट? मी बरोबर बोलते ना? हो, बरोबर. आणि हे लोक तर माणूस म्हणण्याच्याही लायकीचे नाहीये. लग्नाच्या आधी तुम्ही विजयच्या घरच्या लोकांना भेटला होता? त्याचं घर कसं आहे, घरात कोण कोण राहतं, काय हे सगळं जाणून घेतलं होतं तुम्ही? हो, मी पाहिलं होतं. म्हणजे तुम्ही विजयच्या घरी या आधी गेले होता? कोणाकोणाला भेटलात तुम्ही? ते मी विजयला, त्याच्या आई वडिलांना आणि बहिणीला भेटलो होतो. आणि कशासाठी गेला होता तुम्ही? मी आशाच्या लग्नासंदर्भात गेलो होतो. पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर. नाना पहिल्यांदा विजयच्या घरी आशाचं स्थळ घेऊन गेले होते. मग काय झालं? त्यावेळी लग्न ठरलं तिचं? नाही, त्या लोकांनी लग्नासाठी नकार दिला होता. पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर. ऑब्जेक्शन युअर ऑनर. प्रश्नांच्या जाळ्यात अडकवून मूळ मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी काहीही भरकटवण्याचा प्रयत्न नाही करत आहे. मी फक्त सत्य समोर आणायचा प्रयत्न करते. ऑब्जेक्शन ओव्हर रूल. सत्य तुमच्या समोर आहे युअर ऑनर.
या लोकांचं म्हणणं आहे की कारस्थान रचून फसवणूक करून आशाचं लग्न विजयसोबत करून देण्यात आलं. आणि खरं तर यांचंच असं म्हणणं आहे की हे स्वतः विजयच्या घरी स्थळ घेऊन गेले होते आणि विजयच्या घरच्या लोकांनी हे लग्न करायला नकार दिला. ती एक चाल होती जज साहेब, आम्हाला फसवण्याची एक चाल होती. एकीकडे बलराज अरोराने लग्नासाठी नकार दिला आणि दुसरीकडे विजयला आशाशी लग्न करायचं होतं. जज साहेब, आम्हाला यांची चाल लक्षात यायच्या अगोदरच आम्ही यांच्या कारस्थानाला पुरते बळी पडलो. तुम्ही खोटं बोलताय. उलट खरं तर हे आहे की तुम्ही सगळ्यांनी जाणून बुजून विजयला तुमच्या जाळ्यात अडकवून ठेवलं होतं. आणि जेव्हा विजयने हे लग्न करायला नकार दिला तेव्हा त्याचं लग्न जबरदस्तीने आशाशी करून देण्यात आलं. फक्त एवढ्यासाठी कारण विजय एक करोडपती बापाचा मुलगा आहे. आणि जेव्हा आशाची स्मृती परत आली तेव्हा आशा स्वतः या लग्नामुळे खुश नव्हती. जर आशा या लग्नामुळे खुश नव्हती तर ती विजयला घटस्फोट देऊ शकली असती. युअर ऑनर, विजय एक करोडपती बापाचा मुलगा आहे आणि ही गोष्ट हे लोक कसे विसरू शकले असते. जर आशा सून म्हणून त्या घरात राहू इच्छित नव्हती तेव्हा घटस्फोटाच्या बदल्यात या लोकांनी खूप मोठी मागणी केली. आणि जेव्हा माझ्या क्लायंटने ती मागणी पूर्ण करण्यासाठी नकार दिला तेव्हा त्याला या केसमध्ये अडकवण्यात आलं. खोट आहे युअर ऑनर, हे खोट आहे. खरं तर हे की या लोकांना मला भाग पाडायचं होतं की मी गोविंद कपूरच्या विरुद्ध केस लढू नये. त्याला शिक्षा मिळवून देण्यासाठी नाही तर त्याला वाचवण्यासाठी ही केस लढावी. आणि जेव्हा मी त्यांचं काहीही ऐकलं नाही तेव्हा त्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. ही योगायोगाची गोष्ट आहे युअर ऑनर. मिस्टर गोविंदवर जी केस चालू आहे त्याची लॉयरही आशा आहे. आणि या गोष्टीचाही फायदा उठवत विजय आणि त्याच्या घरच्यांना फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसे युअर ऑनर, कोणत्याही केसचा डिसिजन हा न्यायालयावर अवलंबून आहे. मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करते की या केसचा कोणत्याही दुसऱ्या केसशी संबंध जोडता कामा नये. नाही जज साहेब, हेच सत्य आहे. युअर ऑनर, जे सत्य आहे ते मी न्यायालयासमोर मांडलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं सत्य की कायद्याच्या दृष्टीने हे लग्नच अवैध आहे. आणि म्हणूनच कलम 498 माझ्या क्लायंटवर लागूच होत नाही. युअर ऑनर, मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करते की लवकरात लवकर माझ्या क्लायंटची मुक्तता करण्यात यावी कारण ते गुन्हेगारच नाही आहेत. नाही युअर ऑनर, हा अन्याय होईल. पोलिसांना तपास करण्याची संधी दिली जावी जेणेकरून सगळे पुरावे न्यायालयासमोर सादर करता येतील. म्हणूनच मी मागणी करते की यांना जामीन मुळीच दिला जाऊ नये. पोलिसांचा तपास तर सुरू राहीलच, पण ही पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ज्या लोकांना अटक झालेली आहे ते काही सराईत गुन्हेगार नाही आहेत आणि कायद्याच्या मर्यादेत राहून पण कायद्याचं पालन केलं जाऊ शकतं. न्यायालय या निष्कर्षावर पोहोचलं आहे की ज्या परिस्थितीमध्ये विजय आणि आशाचं लग्न झालंय त्याला कायदेशीर मान्यता तर नाही दिली जाऊ शकत. म्हणूनच यांच्यावर 498A हे कलम लागू नाही होत. म्हणूनच हे न्यायालय विजय आणि त्याच्या कुटुंबाला जामीन मंजूर करून मुक्त करत आहे.
बेटा, लढाई तर प्रत्येक माणूस लढत असतो. कोणी सत्यासाठी लढाई लढतो, तर कोणी अधिकारांसाठी लढाई लढतो, तर कोणी असत्य, फसवणूक आणि स्वार्थासाठी लढाई लढतो. आणि बेटा, सत्य तर हेही आहे की कधी कधी असत्याचाही विजय होतो. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण हताश व्हायचं नसतं. नानू, वाईट तर या गोष्टीचं वाटतंय की मी कधी विचारही केला नव्हता की ही केस अशी उलटेल. आपण विचार करतो तसंच घडतं असं नाही ना. लढाई लढणं आवश्यक आहे, पण विचार जिंकण्याचा असता कामा नये. आणि पहिल्याच लढाईत असा विचार करणं की विजय आपलाच होईल, हेही ठीक नाही. आणि बेटा, लढाईचे 2च पैलू असतात, हार किंवा जीत. या गोष्टी जास्त मनावर घेता कामा नयेत. तुम्ही बरोबर बोलताय नानू. बेटा, सत्य तर हे आहे की आपली हार झालेली नाही. आता तर जामीन मिळालाय, केसचा निकाल तर नाही ना लागला. तू तुझे रंगही दाखवलेस आणि आमची ताकदही पाहिलीस. मारे छाती ठोकपणे बोलली होतीस ना, जामीन मिळू नाही देणार. काय बघितलंस ना. कदाचित म्हणूनच अशा लोकांसाठी म्हटलं गेलंय की जास्त उंच उडण्याच्या प्रयत्नात पाखरं स्वतःच आपले पंख कापून टाकतात. अजून तुम्ही माझी ताकद पाहिलीच कुठे, आणि तुम्हालाही अंदाज नाही. जामीन मिळालाय, सुटण्याचा आनंद साजरा करा, पण लक्षात ठेवा, हा फक्त जामीन आहे. म्हणजे अजूनही तुला आशा आहे? काय काय करणार काय तू? आपल्या पायावर स्वतःहून कुऱ्हाड मारली. आता तर तू असा दावाही करू शकत नाहीस की तू विजयची पत्नी आहेस आणि आमच्या घरची सून. जिथून निघाली होतीस अखेर तिथेच आलीस. सत्याच्या मार्गाने चालताना मला कोणत्याही परीक्षेला सामोरं जावं लागलं तरी मी तयार आहे, पण तुम्ही तुमच्या भविष्याची चिंता करा. हे सगळं नाटक तुम्ही तुमच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी केलं होतं ना. मग आता मी तुम्हाला सांगते, जे वाटेल ते तुम्ही करा, पण गोविंद कपूरला मी शिक्षा मिळवून देणारच. तुम्ही लाख प्रयत्न करून पहा, पण गोविंद कपूरला त्याच्या पापांचं फळ मिळणारच, ते मी मिळवून देणार. आणि त्याचा परिणाम तुम्हाला अगदी चांगलाच ठाऊक आहे, कारण सत्य शेवटी सत्य असतं. हेही तर सत्यच होतं ना. जी लढाई तू आज लढायला आली होतीस, काय झालं त्याचा परिणाम? जितक्या वेळा टक्कर देशील तितक्या वेळा तुटून पडशील. ही गोष्ट लक्षात ठेव. खोट्या आणि फसवणुकीच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांनी हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की असत्याचे ढग कधी कधी सत्याच्या सूर्याला झाकून जरूर टाकतात, पण सूर्य त्यामुळे मावळत नाही. सत्याचा सूर्य उगवेल, जरूर उगवेल. त्या दिवशी तुम्हा लोकांना सत्य आणि असत्यामधला फरक लक्षात येईल. चल बेटा. रेखा ही भाग्याची. तू तर कमाल करून दाखवलीस पल्लवी. आम्हाला तर वाटलं सुद्धा नव्हतं की तू एवढ्या सहजपणे आम्हाला जामीन मिळवून देऊ शकशील. पण माझा पल्लवीवर पूर्ण विश्वास होता पप्पा. मला माहित होतं की आशावर खऱ्या अर्थाने कोणी मात करू शकत असेल ना, तर ती आहे फक्त पल्लवी. आता तुम्ही काय म्हणाल जावई बापू? तुम्हाला तर जराही खात्री नव्हती ना? पप्पा, असं खरंच नाहीये. सॉरी पल्लवी. ही माझी पहिली केस होती, म्हणूनच गरजेचं नाहीये की सगळ्यांनीच माझ्यावर विश्वास दाखवावा. ॲक्च्युली ही केस माझ्यासाठी परीक्षेसारखीच होती, ज्यात मला पास व्हायचं होतं. आणि पल्लवी, तू आज हे सिद्ध करून दाखवलेस की तू प्रत्येक केस जिंकू शकतेस आणि तू कोणतीही केस कशीही फिरवू शकतेस. आम्ही तुझे आभारी आहोत पल्लवी. नाही बाप्पाजी, तुम्हाला आभार मानण्याची गरज नाहीये. हे तर माझं कर्तव्य होतं जे मी पार पाडले. वा पल्लवी वा, तू तर खरोखरच कमाल केलीस. तुझ्यामध्ये आणि आशामध्ये किती फरक आहे. एक ती आहे जिने त्या घरची सून असून सुद्धा आम्हा सगळ्यांना जेलमध्ये पाठवायला मागे पुढे पण नाही पाहिलं. आणि एक तू आहेस पल्लवी, जिच्याशी आमचं नातं अजून जुळलं पण नाहीये, तरीही आम्हाला वाचवण्यासाठी तू काही कसर नाही सोडलीस.
किती मेहनत केलीस तू आमच्यासाठी. थँक्यू. चला आता तुम्ही घरी जा, नंतर बोलूया आपण. ऍक्च्युली घरात मावशी आणि सोहन काका माझी वाट बघत असतील. आणि एव्हाना तर मीडियामध्ये ही खबर पोहोचलीही असेल, सगळ्यांनाच कळलं असेल की न्यायालयाने तुम्हाला जामीन दिलाय. ठीक आहे. यावेळची ब्रेकिंग न्यूज. आता नुकतंच कळले की सुप्रसिद्ध बिझनेसमॅन बलराज अरोरा, ज्यांना त्यांच्या कुटुंबासह अटक करण्यात आलं होतं, आज त्यांना कोर्टात सादर केलं गेलं. आणि आता ही बातमी मिळाली आहे की बलराज अरोरा आणि त्यांच्या कुटुंबाला न्यायालयाने जामीन दिलेला आहे. खरं तर ही केस 498 ची होती, पण न्यायालयाने संपूर्ण कुटुंबाला जामीन दिलेला आहे. हे स्पष्ट आहे की न्यायालयाला या केसच्या बाबतीत काहीतरी वाटलं असेल. तसेही या बाबतीत अनेक प्रकारच्या गोष्टी ऐकू येत होत्या. आता काय म्हणायचंय तुम्हाला? काय तुम्ही अजूनही हेच म्हणणार आहात की कायद्याची फसवणूक झाली? हो, मी हेच म्हणेन की कायद्याला फसवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. कमीत कमी आता तरी आशाची बाजू घेणं बंद करा ना. मला तर वाटतं आता कायद्याच्या समोरही सत्य आलेलं आहे, ज्या बाबतीत पल्लवी आजवर आपल्याला खात्री पटवून द्यायचा प्रयत्न करत होती. तुझी तर आधीपासूनच खात्री होती, पण माझाच विश्वास बसत नव्हता. ओ हो पप्पा, मम्मी, तुम्ही कुठवर या गोष्टीवरून वाद घालत बसणार आहात? आणि जामीन मिळण्याचा अर्थ हा नाही की न्यायालय एका निष्कर्षावर पोहोचलंय. सत्य काय आहे हे कळल्यावरच न्यायालयाने जामीन दिला असेल ना. आशा आणि तिच्या घरचे आपल्याला भले फसवू शकतील, कायद्याला नाही. समजावं आपल्या पापांना. आता तरी सत्य काय ते समजून घ्या म्हणावं. मम्मी, पप्पांना काही समजल्यामुळे किंवा न समजल्यामुळे या केसला काही फरक पडणार आहे का? नाही ना. आणि बऱ्याचदा तर दिसण्यात हेच आलंय की वकील खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्यात तरबेज असतात. तुम्हाला समजत कशी नाहीये ही इतकीशी गोष्ट? प्रश्न खऱ्या खोट्याचा नाहीये. सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की यांना माझ्या पल्लवीचं जिंकणं सहन होत नाही. रेखा ही भाग्याची. आपल्याला तर वाटलंही नव्हतं की आशासारखी हुशार आणि मोठी वकील इतकी छोटीशी केस हरू शकते. खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. हो बाबा. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की अखेर तिने आपल्या सासरच्यांविरुद्ध ही केस केलीच का, जेव्हा तिला माहित होतं की यात काहीच दम नाही. जेवढं मला माहिती आहे, आशाला कायद्यातले सगळे डावपेच माहिती आहेत. बाबा आशाजी खात्रीने सांगत होत्या की त्या कोणत्याही परिस्थितीत त्या लोकांना जामीन नाही मिळू देणार. पण आज पहिल्याच तारखेला त्या लोकांना जामीन मिळाला. बेटा, मला तर वाटतं की आशाला ही केस समजलेलीच नाहीये. नाहीतर इतका मोठा आणि महत्वपूर्ण पॉइंट तिला समजलाच कसा नाही. आणि तोच पॉइंट घेऊन पल्लवीने अख्खी केस उलटवून टाकली. बाबा, माझं आशिषशी फोनवर बोलणं झालं होतं. ते लोकही खूप अपसेट आहेत. तो म्हणत होता की केसमध्ये जीत हार तर वेगळीच गोष्ट आहे, पण वैयक्तिक दृष्टीनेही आशाजींची इतकी मोठी हार झालीये ज्याच्या बाबतीत कोणी विचारही केला नव्हता. बरोबर आहे तुझं बेटा. बघ ना, किती मोठा विपर्यास आहे हा की आशा आता कायदेशीररित्या स्वतःला त्या घरची सून म्हणूच शकत नाही, जोपर्यंत कायदा हे मान्य करत नाही. हो बाबा, कायद्याने पल्लवीचा हा युक्तिवाद तर मान्यच केला की या लग्नाला लीगल नाही म्हणता येणार. अरे हा काय खटला होता ज्यात जो न्याय मागायला गेला होता तोच आपले अधिकार गमावून बसलाय. आशा, आशा हा तुझा नाही, सत्याचा पराजय. सत्याचीच फसवणूक करायचा प्रयत्न केला गेलाय. हो ना. आपण असा विचारही केला नव्हता की पल्लवी असा खेळ खेळेल.
या लग्नालाच ती इल्लिगल ठरवेल आणि या लग्नाला ती अवैध ठरवायला लावेल. हो बेटा, आता तर असं वाटतंय की या युगामध्ये त्यांचाच विजय होईल जे खोट्या आणि दगाबाजीच्या मार्गाने जातात. नाही नानू, सत्याला तर संघर्ष करावाच लागतो, पण विजय अखेर सत्याचाच होतो. आणि सत्य हे की ज्या परिस्थितीत माझं लग्न झालं होतं त्या परिस्थितीमुळे कायद्याला हे मान्य नाहीये. पण मला माहित नव्हतं की पल्लवी अशा प्रकारे ही गोष्ट समोर आणून केसला हे वळण देईल. भले हे कशाही प्रकारे शक्य झालं असेल बेटा, पण विजय तर त्यांचाच झालेला आहे. आज असत्य सत्याची खिल्ली उडवत असेल. नाना, सगळ्यात मोठा प्रश्न तर हा आहे की आशाने बरं झाल्यानंतर न्यायालयात पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं आणि आशाला जे हवं होतं ते नाही झालं. उलट पल्लवी त्यांना जामीन मिळवून देण्यात यशस्वी झाली. नाना, या गोष्टीचा आशाच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो. हो बेटा, आता तर असं वाटतंय की आशाच्या लग्नाचा निर्णय घेऊन आपण तिच्या करिअरला सुद्धा ग्रहण लावलेलं आहे. नाही नानू, मला तुमच्या कोणत्याही निर्णयाबद्दल तक्रार नाही. आणि तुम्हीच म्हणता ना, आपण सगळे नशिबाच्या हातातलं बाहुलं आहोत. मग हे आपण मान्य करायलाच हवं की हेच माझं नशीब आहे. हेच सगळं लिहिलंय माझ्या नशिबाच्या रेषांमध्ये. कृतिका, अगं अगं, काय झालं काय? आज मी खूप 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 खुश आहे. खुश तर मी पण आहे दीदी, मम्मी पण खूप खुश आहे. पण एक गोष्ट मला सांग, हा आनंद तुझ्या जिंकण्याचा आहे की तुला काय म्हणायचंय काय? मला असं म्हणायचंय की कधी कधी आपल्याला आपल्या जिंकण्यापेक्षा जास्त समोरचा हरला की त्याचा आनंद होतो. इकडे ये. मला किती आनंद झाला याची कल्पना नाहीये का की हा दुप्पट आनंद आहे. वेल, माझ्या जिंकण्याचाही आणि आशाच्या हरण्याचाही. तर मग अभिनंदन दीदी, तुझ्या जिंकण्याबद्दल आणि आशाच्या हरण्याबद्दल. मी विचारच केला नव्हता की मी त्यांच्यावर जी कलम लावली होती पल्लवी ते कलमच बदलून टाकेल. मी ह्या सगळ्याचा का नाही विचार केला मम्मी? बेटा, सगळ्यात मोठं सत्य तर हे आहे की जर पल्लवीच्या जागी कोणी दुसरा वकील असता ना, तर हा मुद्दा त्याला समजलाच नसता. गिरीधर शास्त्रींनी आशाकडून ही केस काढून घेतली आहे. आता आशा या केसमध्ये मुळीच काही करू शकणार नाही, फक्त हातावर हात घेऊन बसेल. तिच्याकडून केस काढून घेतल्यानंतरही आशाचा तोरा काही कमी झालेला नाहीये. पण